नमस्कार, मी आशिष जाधव. लोकमत डिजिटल न्यूज सर्व्हिसच्या महायुद्ध या चर्चेत तुमचं स्वागत. 10वीच्या परीक्षा होणार की नाही होणार? सरकार नेमका 1-2 दिवसात काय निर्णय घेणार? मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला झापलं. विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेचं तोंडही बघू दिलं नाही. त्यांची परीक्षा सुद्धा घेतली नाही. 12वीची परीक्षा घेताय, मग 10वीची का नाही? असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय. राज्य सरकार आज उद्याकडे आपलं म्हणणं किंवा आपली भूमिका हायकोर्टात मांडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत मिळून निर्णय घेणार आहेत. निर्णय फुटला सुद्धा आहे की 10वीची परीक्षा यंदा होणारच. प्रश्न हा 10वीच्या विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याचा नाहीये. प्रश्न हा आहे की 11वीचे जे प्रवेश आहेत ते कोणत्या निकषावरती होणार आहे. मूल्यमापन किंवा गुणांकन विद्यार्थ्यांच्या एकूणच 10वीच्या परीक्षेचं कसं होणार आहे? सब घोडे 12% असा तो प्रकार होणार नाही ना. ज्यांनी खरंच अभ्यास केला आणि वेळेवरती परीक्षा रद्द झाली, अशा विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या भावनांशी खेळ झालाय का? सर्वच विद्यार्थी आपापल्या परीनं त्या त्या परिस्थितीशी झगडत ऑनलाईनची ही सगळी कसरत करत अभ्यास करत होते. ऐन वेळेवर परीक्षा रद्द झाली आणि त्यामुळं एक गोंधळ उडालेला आहे. जो संभ्रम आहे तो अजूनही कायम आहे. आपण याच विषयावरती आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत रेणुका देशमुख आहेत, ज्या श्री शिवाजीराव देशमुख एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या अध्यक्ष आहेत. शाळा चालक म्हणून त्या आज आपली भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपच्या प्रवक्त्या प्राध्यापक आरती पुगावकर कुळे आहेत. तसंच आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आहेत. याशिवाय आपल्या सोबत 10वीची विद्यार्थिनी रिद्धी देवकर आहे. तिनं अलीकडच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये तिने सवालच विचारलेला आहे की विद्यार्थीच मिळाले होते का त्यांच्या भावनांशी खेळायला. तर तिचं म्हणणं काय आहे हे आपण आधी जाणून घेणार आहोत. रिद्धी, तुला हे पत्र का लिहावं असं वाटलं आणि खरंच एक 10वीची विद्यार्थिनी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कानावरती किंवा राज्य सरकारला हे सांगावं असं का वाटतं? पहिली गोष्ट, धन्यवाद मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. सगळे माननीय गेस्टचा मी खूप आभार मानते मला ही ऑपॉर्च्युनिटी द्यायला. पहिली गोष्ट तर हे पत्र का लिहावंसं वाटलं मला, कारण अख्ख्या वर्षात माझाच मी कसा अभ्यास केलाय आणि माझ्या डोक्याला जो काही त्रास, मनस्थितीला जो काही त्रास झालाय, हे मी समजू शकले आणि मग मला कळलं की माझ्यासोबतच अनेक अशा विद्यार्थी आहेत ज्यांना माझ्यासारखाच त्रास झालाय. तर आणि ह्या वर्षी मे मध्ये आल्यावर कळलं की काहीच अजून सांगितलं गेलेलं नाहीये. आमच्या भविष्याचा खेळ होतोय आणि 11वी 10वी ही खूप हा खूप महत्वाचा वर्ष आहे. तर आणि त्याची जाणीव सरकारला नाहीये असं मला वाटतं. तर त्यांना ही जाणीव करून द्यायला की 10वी खूप महत्वाचं वर्ष आहे, यासाठी मी त्यांना पत्र लिहिलं. तू या पत्रामध्ये 2-3 बाबींचा ठळकपणे उल्लेख केलाय. एक तर या पत्रामध्ये तू पार्श्वभूमी सुद्धा मांडली आहे की तुमचं 10वीचं वर्ष कसं सुरू झालं, तेव्हा काय परिस्थिती होती आणि सरकारने कुठल्या कुठल्या टप्प्यावरती काय काय भूमिका घेतली आणि ती आमच्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागला आणि पोहोचताना सुद्धा त्यातून संभ्रमच वाढत गेला. हे जे तू सविस्तर लिहिलंय, यामागे तू नेमक्या कशा पद्धतीनं विचार करत होतीस की आता आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं? मला आठवत आहे की अनेक विद्यार्थी हे 10वीचा अभ्यासक्रम एकीकडे सुरू असतो, त्याच वेळेस जे सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा सोडवण्याचा सराव करत असतात. म्हणजे ते इतके पुढे गेलेले असतात, जे खास करून जे हुशार विद्यार्थी असतात, ज्यांना माहिती आहे की आपल्याला मेरिटवरच यायचं आहे, 11वीला चांगल्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे, असे विद्यार्थी ज्यामध्ये तू सुद्धा असशील. तर मग ती तयारी करताना सरकारची भूमिका आणि तुमच्यापर्यंत ती भूमिका शाळेच्या माध्यमातून येताना जो गोंधळ उडालेला आहे, त्यातून तू कशी सामोरे गेलीस? म्हणजे खरं आहे, आम्ही साइड बाय साइड खूप प्रश्न सोडवत होतो, पेपर सोडवत होतो आणि त्याच वेळेला ते पोर्शन कमी करत होते आणि तेच कम्युनिकेशन त्यांनी नीट केलं नाही. म्हणून काय होतं ते, कारण आम्ही जे काही द्यायचो तर त्यात आम्ही खूप गोंधळलो होतो की हा अभ्यास करायचा की तो अभ्यास करायचा नाहीये.
तर आणि हा गोंधळ असणं फार भयानक आहे आमच्यासाठी. कारण 10वी खूप महत्वाचं वर्ष आहे. मी हे वारंवार म्हणतीये कारण हे खूप गरजेचं स्टेटमेंट आहे, की 10वी फार महत्वाचं वर्ष आहे आणि त्यात तुम्ही आमच्याशी कम्युनिकेशन जर नीट साधलं नाही, तर आमच्या मनात गोंधळ वाढत होता आणि आमच्या शिक्षकांचा पण खूप घोळ होत होता. कारण त्यांना माहीत नव्हतं कुठला पी-डी-एफ त्यांच्याकडे जो येतोय, तो कुठला सरकारने पाठवलाय आणि कुठला कोणी बोगस ह्याने पाठवला असेल. अगदी बरोबर. आपल्यासोबत रेणुका देशमुख आहेत. त्या शाळा चालक म्हणून आज बसलेल्या आहेत. रेणुकाताई, मला हाच प्रश्न विचारायचा आहे, की शाळा चालक म्हणून सरकारची भूमिका आहे एकीकडं, त्यानंतर शिक्षण मंडळाची भूमिका आहे एकीकडं. तुम्ही तर सीबीएसईची सुद्धा शाळा चालवताय. म्हणजे बहुतेक विद्यार्थी महाराष्ट्रातले हे जरी राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या बोर्डाचे विद्यार्थी असले, तरी बहुतेक टप्पा जो अर्बन भागातला आहे, तो सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डामधले सुद्धा आहेत. म्हणजे शिक्षकांची सुद्धा अशीच होरपळ या 1 वर्षाच्या काळात झालेली आहे. कारण मी स्वतः 10वीच्या विद्यार्थ्याचा पालक आहे. मलाही माहिती आहे, की पालकांची सुद्धा कसोटी या काळात लागलेली आहे. तर शाळा चालक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना सांभाळता सरकारच्या गाईडलाईन्स कडे कसं बघत होता? जूनमध्ये, साधारण जून-जुलैमध्ये ग्रामीण भागामध्ये अशी जी मी ग्रामीण भागाबद्दल बोलते जास्त, कारण माझी संस्था ही ग्रामीण भागामध्ये आहे आणि एक 15 हायस्कूल्स आपले आहेत आणि इतरत्र आपले संपर्क चांगला असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सुद्धा, त्या शिक्षकांची सुद्धा, मुख्याध्यापक संघ असेल, शिक्षक पालक संघ असेल, या सगळ्यांच्या आपण नेहमी संपर्कात असतो. तर जेव्हा शासनाचं पहिल्यांदा आपण शाळा सुरू करण्याबाबत आलं, जून-जुलैला थोडं रिलॅक्स झालं, ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू झाल्या होत्या आणि नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत बऱ्यापैकी मार्गक्रमण त्यांनी केला होता. ऍज इन त्यांची युनिट टेस्ट झाल्या होत्या, घटक चाचण्या झाल्या होत्या, काही लोकांच्या टर्मिनल्स एक्झाम झाल्या होत्या आणि काही लोकांनी तरी, काही शाळांनी तर आपल्या सराव परीक्षा सुद्धा घेतल्या होत्या. पण सडनली ही परिस्थिती गेम चेंजर सारखा मार्चमध्ये, फेब्रुवारीपासून कोविड सदृश्य सेकंड वेव्ह दिसू लागली. मार्चमध्ये हा निर्णय झाला की 23 मार्चला शासनाने, गव्हर्नमेंटनी लॉकडाऊन जाहीर केला आणि तेव्हापासून जी एका पद्धतीने कन्फ्युजन शिक्षण क्षेत्रामध्ये इतकं प्रचंड वाढलं, कारण ऑलरेडी एक्झाम ही मार्च, जून आणि जुलैमध्ये, जूनमध्ये घ्यायची ठरली होती आणि जे सत्र होतं ते उशिरा सुरू झालं होतं. तर त्याच्यामुळे नववीच्या मुलांनी 10वीत जात असताना अतिशय कठोर एक्झाम अभ्यास करतात ही मुलं, खूप 12-12, 14-14 तास अभ्यास करतात ही मुलं आणि हाच निर्णय की परीक्षा पुढे जाणार आहे, हा थोडासा त्यांना त्रासदायक होता. परत एक GR आला की एक्झाम पुढे, आम्ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलतोय किंवा थोड्या मे मध्ये एक्झाम होईल, 12वीच्या नंतरही एक्झाम होईल. त्याच्यामुळे शिक्षकांच्या मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या मध्ये एक अतिशय कन्फ्युजन, इरिटेशन, फ्रस्ट्रेशन हा सगळा भाग होत असताना आम्ही पाहत होतो आणि त्याच्यानंतर परत निर्णय आला की एक्झाम रद्द करतोय आम्ही. हा जो लेटेस्ट निर्णय घेतला गेला, त्याच्यामुळे मुलांच्या मानसिकतेमध्ये, शिक्षकांच्या मध्ये, संस्था चालक म्हणून येत आहे, तर इतक्या हे सगळे चेंजेस बघत असताना एक हेल्पलेसनेस जो आपण म्हणतो तो कुठेतरी आला आणि त्याच्यामुळे खूपच वेगवेगळ्या स्तरावर कन्फ्युजन निर्माण झालंय की नक्की काय करायचं. आणि एक्झाम रद्द झाली असेल तरी तसं काही क्लिअर नोटिफिकेशन नाही आहे की एक्झाम रद्द झाली तर पुढे काय करणार आहे. 11वीला ह्या मुलांना प्रवेश आपण देणार कसा आहे, कुठच्या धर्तीवर देणार आहे. सरसकट आपण म्हणाला तसे सब गोडे 12% सगळेच जाणार का पुढे, सगळेच पुढे गेले तर एखाद्याचं 90%, एखाद्याचे 70%, एखाद्याचे 60%, त्याला तुम्ही कुठच्या बेसिसवर असेसमेंट तुम्ही करणार आहात. 20% गुणांकन सगळ्या शाळांच्या SSC बोर्डाच्या हातात आहे, आपल्या शाळांच्या हातात SSC बोर्डाने दिलेलं आहे. तर 20% गुणांकन देत असताना आशिषजी, आपण शाळा कशा करतात की सीबीएसई बरोबर, आता मी दोन्ही शाळा चालवते त्याच्यामुळे मला ही क्लॅरिटी दिसते की सीबीएसईचं इव्हॅल्युएशन वेगळं आहे, SSCचं इव्हॅल्युएशन वेगळं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातले म्हणा की आपल्या SSC बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्या मुलांना सर जास्तीत जास्त मार्क्स द्यायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे आर दोज मार्क्स इंडिकेटिव्ह ऑफ द स्टुडंट्स अकॅडमिया त्याचा म्हणा किंवा त्याचा परफॉर्मन्स म्हणा, आर दे इंडिकेटिव्ह ऑफ दॅट, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे पालकांच्या मध्ये आता जसं आपण बोललात, रिद्धी म्हणाली की अभ्यास मी इतका केलेला आहे, मला 90% मार्क मिळतात, तर माझं पुढे काय,
विच कॉलेज विल आय गेट ऍडमिशन टू, मला जे कॉलेज पाहिजे ते मला मिळणार का, की माझ्या बरोबर अँड दे ऑल रॅन म्हणणारे पण आहेत, त्यांना पण तिथेच ऍडमिशन देणार. आणि याच्यामध्ये दुर्दैवाने शासनाची भूमिका थोडी संदिग्ध आहे. आताच आपल्या कांतावाला तावडे साहेबांच्या बेंचने मुंबई हायकोर्टच्या निर्णय दिलाय की चांगली शासनाला त्यांनी बऱ्यापैकी फटकारलेला आहे की तुम्ही काय कन्सिडर करता, तुम्ही शैक्षणिक व्यवस्था तुम्ही कुठे घेऊन निघालात, तुम्ही एक्झाम घेणार नाहीये, तुम्ही रद्द करा अन्य वेळी म्हणता परीक्षा, त्या मुलांच्या मानसिकतेचा तुम्ही विचार केलाय का. आणि सगळ्यात महत्वाचं आशिषजी मला सांगू वाटेल की मी पण आई आहे, माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे, पण तिची सुद्धा ह्याच पद्धतीने विवंचना मी सगळ्या बघितलेल्या आहेत मुलांच्या. आणि त्याच्यामुळे मुलांच्या समोर त्यांचं भविष्य त्यांना अतिशय अंधुक दिसतंय. आणि ही नवीन पिढी आहे, ही भावी पिढी आहे, आणि ह्या भावी पिढी बरोबर आपण असा खेळ करू शकत नाही. जे काय असेल, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा रुजू झालाय, सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय की दिस इज अ डिझास्टर, आपत्कालीन परिस्थिती आहे. मग आहे तर युनिफाईड धोरण असणं फार गरजेचं आहे. आज तेलंगणा असेल, आज अन्य काही राज्य असतील छोटी मोठी, तर त्यांनी हा बोर्डाचा निर्णय 20% मार्क्सवर केलेला आहे. सीबीएसईने वेगळा निर्णय घेतलाय सर. पण युनिफाईड धोरण असणं गरजेचं आहे. आणि मुलांची मानसिकता, मेंटल हेल्थ इज व्हेरी बॅडली अफेक्टेड. आणि हे मी एक आई म्हणून, एक संस्थापक तर आहेच, पण आई म्हणून मी हे सांगू शकते आपल्याला. माझ्या हातात स्टेटमेंट आहे, ते राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं लेटेस्ट स्टेटमेंट आहे. त्या असं म्हणतायत की 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आम्ही मुंबई हायकोर्टासमोर राज्य सरकारची भूमिका मांडू. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. 10वीच्या मुलांचे नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. असाधारण परिस्थितीत हायकोर्ट सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. 10वीच्या परीक्षेबाबत 1-2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, जाहीर केला जाईल. ही झाली सरळ साधी राज्य सरकारची भूमिका. प्रश्न या पलीकडचा आहे. आपल्यासोबत आरती पुगावकर आहेत, ज्या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. आरतीताई, विरोधकांचं काम आहे की कुठल्याही चुकीच्या किंवा अयोग्य धोरणावरती बोट ठेवायचं, टीका करायची. सध्याची जी परिस्थिती आहे ती महासाथ आहे, ही पॅन्डेमिक आहे कोरोनाचं, आणि त्यामुळं मुलांचं भवितव्य कशात, तर त्यांच्या आरोग्यात, असा एक विचार हा सर्व पातळीवरती होताना दिसतोय. पण भाजपची भूमिका ही कायम परीक्षेसाठी अनुकूल राहिलेली आहे, तर असं का? आशिषजी, तुम्ही मला जो प्रश्न विचारलात त्याच्या पूर्वी, म्हणजे मी रिद्धीचं आता ऐकलेलं आहे, मी रेणुका मॅडमचं ऐकलं आहे, तर मला त्यात थोडं ऍडिशन करायचं आणि मी नंतर तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर देईन. तर त्यात ऍडिशन मला असं करायचं आहे की रिद्धीने जी परिस्थिती सांगितली त्यामध्ये ऍडिशन असं आहे की नॉर्मल परिस्थितीमध्ये मुलं 10वीचा अभ्यास हा साधारण 10 ते 11 महिने रिलॅक्स माइंडने करतात आणि त्यानुसार ते आपली तयारी करत असतात आणि मग येणारी परीक्षा आहे, तिचे मार्क्स आहेत, या सगळ्याचा तयारी असते. परंतु ह्या कोरोना पॅन्डेमिकमुळे गेले 14 महिने मुलं 10वीचा अभ्यासच करतायत, कारण त्यांना काहीच स्पष्ट नाहीये की परीक्षा होणार आहेत, नाही होणार आहेत, कधी होणार आहे. आणि सरकारच्या धोरणांविषयी जर म्हटलात तुम्ही, तर मी स्वतः प्राध्यापिका आहे, मी कॉलेजमध्ये शिकवते, त्यामुळे शिक्षण हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे टीका करत असताना पण की खरोखर कुठे चुकतंय त्यावर मी जास्त बोट ठेवण्याचा प्रयत्न करते. मी इथे थोडे फॅक्ट्स सांगू इच्छिते की डिसेंबर 19 पासून आपल्याला ही कोरोना सदृश परिस्थिती डोळ्यासमोर आली. त्याच्यानंतर मार्चमध्ये ज्या 10वीच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला काही शेवटचे 2-3 पेपर त्यांचे रद्द करावे लागले. म्हणजे साधारण तेव्हापासून सरकारला याचा अंदाज यायला पाहिजे होता की पुढच्या वर्षभरात परिस्थिती काय असणार आहे. ज्या धर्तीवर आपण मोठे जम्बो कोविड सेंटर्स, बाकीची सगळी तयारी करत होतो, मग त्यावेळेला शिक्षणासारखा इतका महत्वाचा भाग हा राज्य सरकारने निग्लेक्ट करावा, याच्यासारखं दुर्दैव काय नंबर 1. दुसरी महत्वाची गोष्ट, मी जसं म्हटलं की ही तयारी करणं अपेक्षित होतं, त्याच वेळेला वेळोवेळी राज्य सरकारकडून जे काही स्टेटमेंट झाले, जसं रेणुका मॅडमने पण सांगितलं की वेळेवर काहीच नव्हतं. म्हणजे वेळ निघून गेल्यानंतर ह्यांचे म्हणजे कायम तज्ज्ञ समित्या बसतायत, आम्ही निर्णय करतोय, आम्ही बोलतोय, आणि सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडी 3 पक्ष, म्हणजे जे खातं तुमच्याकडे आहे त्या खात्याचा निर्णय तुम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही. तुमची एकमेकांमध्ये संवाद नाही. बरं, ह्या वेळेला अपेक्षा अशी होती की विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था चालक या 3 महत्वाच्या जे पाया आपण म्हणू शिक्षणाचा आहे त्यांच्याशी राज्य सरकारकडून वेळोवेळी सुसंवाद होणं फार गरजेचं होतं.
की ज्या वेळेला आपण तज्ञ समिती म्हणतो, ज्या वेळेला आपण बाकी गोष्टी म्हणतो, त्यावेळेला जे खरोखर त्याच्यातनं सफर करतायत विद्यार्थी, पालक आणि संस्था चालक, यांना मला सांगावं की शिक्षण मंत्र्याने कुठल्या प्लॅटफॉर्मवरती यांना सगळ्यांना एकत्रित आणून काही चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय का? त्यांच्याकडून काही सोल्युशन्स घेण्याचा प्रयत्न केलाय का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा फी आहे हो. फीच्या बाबतीमध्ये अगदी पालकांपासून, विद्यार्थ्यांपासून, शिक्षण संस्था चालकांपर्यंत सगळेजण अगदी मेटाकुटीला आलेले आहेत फीचा विषय घेतला तर. आज पालकांना पगार नाही आहेत, कसे ते मुलांचं हे करतायत त्यात, आणि आता परीक्षा शुल्क तर सगळ्या शिक्षण बोर्डांनी आणि शाळांनी घेतलेलं आहे आणि परीक्षा होणार नाहीये. म्हणजे पालकांच्या मनावरचा ताण, विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण आणि शिक्षण संस्था चालकांना मध्ये जेव्हा शासनाने ठरवलं की शाळा सुरू करायच्या, त्यावेळेला मग शाळांचं सॅनिटायझेशन करा, बाकीच्या सगळ्या व्यवस्था लावा, त्यासाठीचा खर्च या बाबतीतही सरकारचं काहीही धोरण नव्हतं. म्हणजे धोरणाच्या बाबतीमध्ये इतकं काय म्हणू त्याला, संत म्हणूया किंवा अगदी असंवेदनशील हा शब्द मला योग्य वाटतो, की शिक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारकडून घेण्यात आलेले सगळे निर्णय हे वेळेच्या खूप नंतर, म्हणजे परिस्थिती माहीत असतानाही उशिरा घेतलेले असंवेदनशील निर्णय आणि कोणाशीही संवाद न साधता घेतलेले निर्णय आहेत, आणि त्याचा फटका फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि शिक्षण संस्था चालकांना बसतो. आपण जर का राज्याचा विचार केला तर राज्य शिक्षण मंडळ, त्याचबरोबर सीबीएसई आणि आयसीएसई. सीबीएसईनं सर्वात आधी निर्णय घेतला की 10वीची परीक्षा रद्द करायची. मग जे आयसीएसई बोर्डाला बसलेले विद्यार्थी असतील, अनेक विद्यार्थी माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनी स्वतःहूनच निर्णय घेतला की आता आपली परीक्षा सुद्धा रद्द होणार आहे. त्यांनी आई वडिलांना न सांगता अभ्यास करणं बंद केलं होतं. असेही प्रकार घडलेले आहेत. म्हणजे एकीकडे रिद्धी देवकर आहे, तिला असं वाटतंय की परीक्षा झालीच पाहिजे कारण माझा अभ्यास वाया गेलेला आहे. दुसरीकडे अशीही मुलं आहेत की जे आता ज्या गॅझेटवरती ते ऑनलाईन अभ्यास करत होते किंवा क्लासेस अटेंड करत होते, त्यावरच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरती ते वेगळं काही बघतायत, सिरियल्स बघतायत, हे बघतायत. म्हणजे काय, तुम्ही त्यांच्या हातात असं काही एक साहित्य दिलेलं आहे की त्यांची अक्कल ही जास्त वाढलेली आहे. म्हणजे असेही साईड इफेक्ट आता येत्या काळात तुम्हाला बघावे लागणार आहेत आणि याच्यासाठी धोरण फार महत्वाचं असतं. नीलाताई, मला हाच प्रश्न विचारायचा की मी माझ्या मुलाच्या निमित्तानं त्याच्या शाळेच्या संपर्कात होतो आणि मला वेळोवेळी शाळेकडनं फोन यायचे, ते केवळ आणि केवळ फी साठी यायचे. कधीही शाळेनं मला असं सांगितलं नाही की तुमच्या मुलाची आणि तुमची मानसिक स्थिती कशी आहे, तो नीट अभ्यास करतो का, तुम्ही त्याच्याकडनं अभ्यास करून घेता का, आमचे जे शिक्षक शिकवतात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, यासाठी मला कधी फोन आल्याचं आठवत नाही. पण फी मात्र तुम्ही भरा, कारण तुमच्या मुलाला परीक्षेला बसायचं आहे हे आवर्जून सांगितलं गेलेलं आहे. अनेक शाळांनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अनेक शाळांनी 8वी पर्यंतचे किंवा 9वी पर्यंतचे निकाल थांबवून ठेवलेले आहेत. फी भरा तरच आम्ही मार्कशीट तुमच्या हातात हवाली करू, अशी भूमिका घेतलेली आहे. सरकार काहीच करत नाही आणि तिथं रोष आहे. आज रिद्धी देवकरचा जो रोष राज्य सरकारच्या विरोधात दिसतोय ना, तो रोष नाहीये, तिची ती खंत आहे की तुम्ही आमच्यासाठी मायबाप सरकार आहात, तुम्ही तर आम्हाला सगळं काही सुकर करून दिलं पाहिजे, मार्ग मोकळा करून दिला पाहिजे, त्याऐवजी आम्हाला बोलावं लागतंय, ही तिची खंत आहे. हिला ताई, सर्वप्रथम रिद्धीचं मी खरं म्हणजे अभिनंदन करते की तिने एक प्रकारे विद्यार्थ्यांची प्रतिनिधी यासारखं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि आशिषजींसारख्या संवेदनशील व्यक्तींनी त्याचं एक नोंद घेऊन आपल्या सगळ्यांना, कारण रिद्धीला हे नक्कीच पटेल की जसे विद्यार्थी परीक्षेला बसतात तसं खूपदा त्यांची आई सुद्धा त्यांच्याबरोबर परीक्षेला बसल्यासारखीच ऑलमोस्ट परिस्थिती असते. आणि म्हणून कदाचित आशिषजी तुम्ही महिलांचं पॅनल खास करून बोलावलं असेल. आणि ते खरंच आहे की ह्याची जी वेदना आहे ती जितकी विद्यार्थ्यांना होते ती घरात सगळ्यांना होतेच. तो संवेदनशील विषय आहेच, कारण पुढचं विद्यार्थ्यांचं भविष्य आहे त्याच्यावर, आणि पण ती आईला जास्त गुंतवून ठेवते त्याच्यामध्ये, ही स्थिती आहे. आशिषजी, आपण ते जो विषय फी बद्दल विचारला शाळांच्या, मला वाटतं तो थोडासा वेगळा विषय होईल, कारण पूर्णपणे तुम्ही जर पाहिलं असेल तर ज्याला पालक समित्या म्हणतात, मला वाटतं तेव्हा वर्षाताईच मंत्री होत्या का मला नीट आठवत नाहीये, पण त्यावेळी ही 3 सदस्यांची प्रतिनिधींची
कमिटी असावी प्रत्येक शाळामध्ये, हे काँग्रेस सरकार असतानाच घेतलेला निर्णय होता. त्याच्यामध्ये पालक असतील, शिक्षण चालक असतील आणि सरकारचा तिकडचा एज्युकेशन ऑफिसर, शिक्षणाचा जो अधिकारी असेल तो असेल, अशा रीतीचा घेतला होता. त्याची अंमलबजावणी कशी झाली काय पुढे हा वेगळा विषय, पण असं तेव्हा प्रयत्न केला होता. पण असं हा वेगळा विषय. आता जे आपण 10वीच्या परीक्षांबद्दल बोलतो, मला हे सांगावंसं वाटतं की संवेदनशील या विषयाबद्दल मला वाटतं ही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, जे मगाशी रेणुकाताईंनी उल्लेख केला, रेणुकाजींनी, की हा पूर्ण महामारीचा काळ आहे. अनपेक्षित लोकांची रोजीरोटी जातीये. इथपासनं ते मग ते शिक्षण, आरोग्याला आपण किती कमी पडत होतो, की जे RT-PCR टेस्ट जी आपण करतो, ही महामारी सुरू झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ 3 केंद्र होती, ती आज आपण 600 उभे करू शकलेलो आहोत. म्हणजे हा काय मी मोठं फार काम केलं अशा अर्थी नाही म्हणत, पण काम कुठे कुठे करावं लागतं, मग त्याच्यामध्ये अग्रक्रम द्यायचा विषय येतो. आरोग्य व्यवस्थेला द्यायचा, शिक्षणावर द्यायचं, काय करायचं, की लोकांची अर्थव्यवस्था इथे डळमळीत झालेली आहे. ज्यांच्यावर कर्ज आहेत ना ते तर साफ बुडालेले आहेत, आणि 2 आणि 5% काढलेली जी कर्ज आहेत, आपण त्या स्तरातले नाही आहोत कदाचित, त्यांची तर पूर्ण वाट लागलेली आहे. अशी ह्या काळामध्ये शिक्षणाचा या प्रश्नाचा विचार आपण करतो. आणि रिद्धींनी जे सांगितलं किंवा आता या आरतीजी जे म्हणाल्या, मी त्यांच्याकडे केवळ भारतीय जनता पक्षाच्या म्हणून बघत नाहीये. त्यांनी जो विषय मांडला त्याच्यात तो जे म्हणाला 14 महिने ते अभ्यास करतात मुलं, आणि ही वस्तुस्थिती आहे. पण आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्र शासनाने त्यांनी जो प्रश्न विचारला की कधी बोलावलं होतं शिक्षण व्यवस्था म्हणजे ज्या शाळा चालक आहेत, मला असं वाटतं आपण नीट अभ्यास करा या गोष्टीचा किंवा माहिती घ्या की नर्सरी पासून ते बालवाड्या चालवणाऱ्या लोकांपासून ते शिक्षक संघटनांच्या लोकांपर्यंत वर्षाताईंच्या मीटिंग या झालेल्या आहेत. त्यांनी पालकांना बोलावलं होतं. पालकांचे ह्याच्यावर गटवार म्हणजे ग्रामीण भागातले वेगळे प्रश्न, कारण तिथे मुळे आता रिद्धीसारखी मुलगी इथे ऑनलाईन शिक्षण घेऊ शकते, पण जिथे अंगणवाड्यांमध्ये सामुदायिक बसून मुलं शिकतायत अशा ठिकाणी नेटवर्कच नाहीये, तिथे तर अजून वेगळाच प्रश्न आहे. अशा वेळी काय करावं याचा त्यांनी विचारणा केली होती, आणि त्यावेळी बहुसंख्य पालकांकडनं हे आलं की आपण परीक्षा यावर्षी नको घेऊया. आणि त्यामुळे जो एप्रिलमध्ये आधी निर्णय शासनाकडनं झाला रिद्धी, तो यासाठी झाला की अनेक पालकांकडनं हे आलं की यावेळी आपण परीक्षा नको घेऊया. मात्र मला असं वाटतं की हायकोर्टाने हे सांगितल्यानंतर महाराष्ट्र शासनाने पुन्हा हा विचार करायला घेतला असं मला वाटतं. मग परत मला आरतीजींना आवर्जून सांगावं असं वाटतं की हायकोर्ट काय बोललं ना की महाराष्ट्र शासन ऐकतंय, हे लक्षात घ्या. ऑक्सिजन सिलेंडर्स वरनं माद्रास हायकोर्टाने ज्या रीतीने भारतीय जनता पक्षाला झापलंय की तुम्ही मनुष्यवध केलेला आहे असे शब्द आहेत त्याच्यात, वेगळा विषय येतो, पण महाराष्ट्र शासनाने संवेदनशीलता दाखवून आम्ही याचा विचार करू असं म्हटलंय. 25 तारखेला, एकच मिनिट असेल, याच्याबद्दल वर्षाताई आणि राजेश टोपे जी आरोग्यमंत्री आहेत आपले आणि मुख्यमंत्री हे बोलणार आहेत. जेव्हा पालकांची आणि चालकांची शिक्षण अशी सूचना आली, आता जो एकच विषय बोलते आणि मग परत पुढे जाते, 11वीचं काय करायचं. आता इतर जी राज्य आहेत, छत्तीसगडनी हा निर्णय घेतलाय, आता तरी केलेला दिसतोय की मुलांनी घरातच उत्तरपत्रिका लिहायच्या, असा छत्तीसगड सरकारचा निर्णय झालेला दिसतोय. दुसरं असं आहे, सीबीएसईने काय सांगितलंय, सीबीएसई बोर्डने असं सांगितलंय की महत्वाच्या विषयांच्या परीक्षा घेऊ. म्हणजे त्यात त्यांनी काही विषय महत्वाचे ठरवले जे व्यक्तिशः मला पटत नाही. माझ्यासाठी मराठी हा कदाचित महत्वाचा विषय असू शकतो, भौतिकशास्त्र हाच असेल किंवा गणित हाच असेल असं नाही, पण सीबीएसईने असं सांगितलं महत्वाच्या परीक्षांचा घेऊ. किंवा तिसरी असं म्हणणं आहे की अंतर्गत मूल्यमापन करूया. कदाचित तो मार्ग असू शकेल. आपल्या ज्या शिक्षण चालक आहेत, संस्था चालक आहेत, त्या कदाचित त्याबद्दल बोलू शकतील. पण मला चौथा आणखीन एक भाग वाटतो की ज्याचा विचार केला पाहिजे, तो असा आहे की आपल्याकडे प्रवेश परीक्षा या घेतल्या जातातच. मग कदाचित 10वीलाच प्रवेश परीक्षा होईल. कला विभाग, वाणिज्य विभाग आणि विज्ञान या तिन्ही ज्या शाखा आहेत त्याची कदाचित प्रवेश परीक्षा घ्यावी लागेल काही काळाने.
असाही एक पर्याय असू शकेल. अजून केरळ तर ह्या विषयावर काही बोललंच नाहीये की 11वीची ऍडमिशन कशी करायची. अजून त्यांच्या, आणि जे सगळ्यात जास्त शिक्षित राज्य आहे, अशा वेळी मला असं वाटतं थोडं थांबूया. 25 तारखेला महाराष्ट्र शासनाकडनं याच्याबद्दल 25-26ला काही पुढची पावलं टाकली जातील आणि त्याच्यानंतर 1 जूनला मला वाटतं, कारण शेवटी केंद्राचा निर्णय, वर्षाताईंनी ही पण मागणी केली आहे आपल्या मंत्री महोदयांनी की केंद्रीयरित्या एकच एक काहीतरी मूल्यमापनाची गोष्ट किमान ही राज्यांकडे द्यावी. मला असं वाटतं हे लक्षात ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. प्राध्यापक आरती पुगावकर तुमच्याकडे येतो, पण त्या आधी याच मुद्द्याला धरून मला रिद्धीला बोलतं करायचं आहे. रिद्धी, तू स्टेट बोर्ड म्हणजे राज्य शिक्षण मंडळाची विद्यार्थिनी आहेस आणि दुसरीकडे सीबीएसई आणि आयसीएसई या बोर्डांचे सुद्धा विद्यार्थी 10वीच्या परीक्षांना बसले होते, त्यांनाही उत्तीर्ण केलं गेलेलं आहे आणि राज्य शिक्षण मंडळाच्या बाबतीत निर्णय अधांतरी आहे. उद्या परवाकडे तो निर्णय होईल. कदाचित तो सकारात्मक असेल, म्हणजे ती परीक्षा नाही. प्रश्न आता पास होण्याचा नाही या 10वी मध्ये. प्रश्न हा आहे की 11वीला चांगलं ऍडमिशन कसं मिळेल, चांगलं आपल्या इच्छेप्रमाणे कॉलेज कसं मिळेल आणि अभ्यासक्रम कसा चांगला होईल. तर या संदर्भात एकीकडे राज्य शिक्षण मंडळाचे तुम्ही सगळे एसएससी बोर्डाचे विद्यार्थी, दुसरीकडे सीबीएसई आणि आयसीएसई, कारण 11वीच्या प्रवेशाला तिघेही जर एका ठिकाणी येऊ शकतात प्रवेशासाठी. अशा वेळी जे पर्सेंटाईल काढणं असेल किंवा काही निकष प्रवेशासाठी ठरवणं असेल, या बाबतीत गोंधळ आहे. त्याविषयी तुला तरी काही माहिती आहे का? त्याविषयी तर फार गोंधळ आहे. म्हणजे मी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेच होते की इतक्या 17 लाख मुलांचा जर तुम्हाला एंट्रन्स करायचं असेल आणि 17 लाख फक्त एसएससी आहेत, बाकी बोर्डाचे पण विद्यार्थी आहेत, तर त्यांचा कॉलेजात एंट्रन्स पॅन्डेमिक सोडूनही रांगा लागतात एंट्रन्ससाठी. तर तुम्ही त्याचा एंट्रन्स आम्हाला कसं करणार आहात? आता सीईटी, सेंट्रल एंट्रन्स टेस्ट, यासाठी आम्हाला एक फॉर्म पाठवला होता शिक्षण विभागाकडून की तुम्ही द्याल का सेंट्रल एंट्रन्स टेस्ट जूनमध्ये ऑफलाईन. तर ह्यातही त्याच्या पुढे आम्हाला काही सांगितलं गेलं नाहीये की तुम्हाला द्यायची आहे की नाही, का कसं देणार आहात तुम्ही, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे. तर ह्यातही फार गोंधळ आहे अजूनही. आणि त्यात आम्ही विद्यार्थी म्हणून मान्य केलं आहे की यावेळी एक्सपेक्टेशन पेक्षा थोडे कमी मार्क मिळणार आहेत, की जर मला 90% मिळणार होते, तर मला त्यातले 85 मिळत असतील, तर हे मी मान्य करून ठेवलं आहे. पण आमची तुमच्याकडे अशी अपेक्षा आहे, की जर हे आम्ही इतकी मॅच्युरिटी दाखवली आहे, तर आम्हाला काहीतरी असेसमेंट द्या, ज्याने की आम्ही कामाला तरी लागू शकतो. आणि 11वीचा अभ्यास मुलांनी सुरूही केला आहे. तर त्यावरून परत आम्हाला 10वीचा अभ्यास करवणं हे जरा म्हणजे कठीण वाटतं आमच्याकडून तरी. ठीक आहे. आरती पुगावकर, हाच एक प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे आणि काही विद्यार्थी त्याचा गैरफायदा सुद्धा घेत आहेत. म्हणजे मी माझ्या मुलाचं सांगतो, त्याला असं वाटतंय की मला आता पास करण्यात येणार आहे, माझी ऍडमिशन सहज होणार आहे, त्याचबरोबर मी पुढे काय करणार आहे हे माझ्या वडिलांना किंवा सरकारलाच माहिती नाही, तेव्हा मी तर काही टेन्शन घेण्याची गरजच नाही, अशा आविर्भावात तो वागतोय. असे अनेक विद्यार्थी असतील. बरोबर बोला तुम्ही आशिषजी. आणि रिद्धीने जे 2 मुद्दे सांगितले ना महत्वाचे, त्याला अनुसरून थोडं मी भूतकाळ जाऊ इच्छिते की जेव्हा मी म्हटलं, आता नीलाताईंनी फार चांगलं सांगितलं की राज्य सरकार सगळं ऐकतंय वगैरे, पण बघा जेव्हा ही परिस्थिती आपल्याला कळायला लागली की खूप कठीण होत चाललंय, त्यावेळेला प्रत्येक विभागाने, मग आरोग्य आपली प्रायोरिटी आहे, शिक्षणाच्या वर आरोग्य प्रायोरिटी आहे असं नीलाताईंचं म्हणणं आहे, तर त्याप्रमाणे सगळ्या विषयांची एक एसओपी येत होती, सगळ्या विषयांची राज्य सरकारकडून एक एसओपी येत होती. तशीच ती शिक्षणाच्या बाबतीतही मध्ये तरी कधीतरी येत होती. परंतु दुर्दैव असं होतं की हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स, एवढे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असतानाही ती एसओपी वेळेत ना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत होती, ना पालकांपर्यंत पोहोचत होती, ना शिक्षकांपर्यंत पोहोचत होती, ना संस्था चालकांपर्यंत पोहोचत होती, आणि त्यामुळे हे कन्फ्युजन फार वाढत. दुसरी महत्वाची गोष्ट जी रिद्धीने सांगितली की आज 11वीच्या प्रवेशासाठी सीईटीची तयारी राज्य सरकार करते. पुन्हा तोच आहे, 17 लाख विद्यार्थ्यांची सीईटी घ्यायला तुम्ही तयार आहात, मग परीक्षा का नाही, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, जर आपण सीईटी, नीलाताई माझं झाल्यावर पूर्ण होऊ द्या. हा नीलाताई, जर सीईटी घ्यायची तयारी आपण दाखवतोय, तर मग परीक्षा का नाही, नंबर 1. दुसरं महत्वाचं असं आहे की जर आपण सीईटी म्हणतोय,
तर ती मुलं त्या सीईटी साठी कशी तयार होणार. जर त्यांनी 10वीची, बघा कसं असतं, 10वीच्या मुलांना ना सतत परीक्षा, प्रिलियम होते, 6 होते, सारखं त्यांना परीक्षेचा सराव असतो. आणि त्याच्यामुळे जर सीईटी जरी असेल किंवा अजून कुठलीही परीक्षा असेल तर ते धीराने कॉन्फिडेंटली त्याला सामोरं जातात. या अख्ख्या वर्षभर मुलांनी परीक्षाच दिलेल्या नाही आहेत आणि ज्या काही दिल्या आहेत त्या सगळं ओपन बुक टेस्ट दिलेल्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण सीईटी म्हणतोय तेव्हा तिचं काय असणार आहे. राज्य सरकार म्हणतंय की सीईटी हा खूप चांगला पर्याय आहे, आम्ही त्याचा विचार करतोय, ऑफलाईन घेऊ, ऑनलाईन घेऊ, पण त्याचा कुठे आहे. यू डोंट हॅव अ प्लॅन फॉर इट, यू डोंट हॅव अ पाथ टू गो अहेड ऑन दिस लाईन. ते सगळं काहीही नसताना केवळ बोलतायत आणि नंतर फार मोठी गॅप जाते आणि मग डोक्यापर्यंत नाकापर्यंत पाणी आलं की मग आम्ही 2 दिवस वेळ घेतलाय, आम्ही परत कमिटी बसवतोय, आम्ही परत काहीतरी विचार करतोय. असं जे होत आहे ना याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण खूप वाढतोय. आणि तुम्ही जसं सांगितलं की विद्यार्थी आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त गुंतत चालले आहेत. हे या जनरेशनसाठी किती घातक आहे याचा विचार करणं फार गरजेचं. अगदी बरोबर आहे. मला आठवत आहे की ज्या दिवशी 10वीचा हा जो निर्णय झाला की सगळे उत्तीर्ण होतील सीबीएसई प्रमाणे, त्याच दिवशी म्हणजे बातमी आली होती की 11वीच्या प्रवेशासाठी सरकार एक कॉमन एंट्रन्स टेस्ट ठेवणार आहे आणि त्यासाठी नेमकी ती टेस्ट कशा पद्धतीची असेल, ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, याच्या गाईडलाईन्स लवकरच जारी करणार आहे. नाही ना, जवळपास आता 25 दिवस, 1 महिना होत आलेला आहे, काहीच झालेलं नाही. रेणुका देशमुख, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे जेव्हा हे कळलं, म्हणजे मी माझी केस स्टडी सादर करतो की आता सगळं काही ऑनलाईन होणार आहे. ज्या मुलाच्या हातात मी मोबाईल द्यायला कचरत होतो त्याला मी आधी मोबाईल घेऊन दिला, नंतर तो म्हणला हे मोबाईल फारच लहान आहे, मग आयपॅड घेऊन दिला. त्याचं बघून जी मुलगी 3रीला होती ती पण म्हणली मला पण मोबाईल हवा आहे, नंतर ती पण म्हणली मला आयपॅडच हवा आहे, तिलाही घेऊन दिला. माझी ऐपत होती, मी त्यांना घेऊन दिली. इतरांचं काय, ग्रामीण भागातल्या लोकांचं काय, त्यांनी कसं केलं असेल सगळं, आणि नंतर मग असा फियास्को. आता ग्रामीण भागात अशी जी काम करत असताना, आता मी नीलाजींचं पण ऐकलं आणि आरतीजींचं पण ऐकलं, तर साधारण आपण बघत असताना आपण जेव्हा विचार करतो की पॉलिसी डिसिजन आपण जेव्हा अराईव्ह करतो तेव्हा मॅक्सिमम हे अर्बन एरिया, सेमी अर्बन एरियाचा हा विचार करून, हा आज रिद्धीचा पण प्रश्न आहे, तो एक अर्बन हुशार मुलीचा प्रश्न आहे. पण ग्रामीण भागाचा आपण जेव्हा विचार करतो, आज एक 15-16 शाळा ज्या आपण चालवतोय, अतिशय, आता शिराळा तालुक्यासारखं छोटा तालुका आहे, दुर्गम डोंगरी आहे पूर्ण. काही गावं आमची अशी आहेत जी चांदोली अभयारण्यात आहेत, तिथे अशी जी इंटरनेट नाहीच, एकही आपण जे काडी म्हणतो मध्य ग्रामीण भागात एकही काडी नाहीये. अशा पद्धतीने या मुलांनी ऑनलाईन अभ्यास केलेला आहे. पालक दिवसभर शेतात काम करतात आणि त्या वेळेमध्ये मग पालकांनी शेतात जायचं नाही, मुलांना द्यायचा. दुसरा प्रश्न मी नेहमी बघितलाय आणि तो प्रकर्षाने मला जाणवला या पॅन्डेमिकचा, की मुलींना मोबाईल किंवा कुठच्याही पद्धतीचे डिव्हाइसेस दिले जात नाहीत आणि अनेक मुली ड्रॉपआउट झाल्यात. मी वैयक्तिक मुलींना काउन्सिलिंग केलेलं आहे 1 to 1 पालकांशी आणि मुलींशी बोलून, की त्यांना तुम्ही थोडा वेळ का होईना द्या, त्यांना अभ्यास करू द्या. आणि अशा वेळी जेव्हा ही अस्थिरता इतकी निर्माण झाली आहे की 14 तास मुलं अभ्यास, 12 तास मुलं अभ्यास करतात, 14 मुलं अभ्यास करतात, मुलं ग्रामीण असो शहरी असो बर्नआउट झालेली आहेत. आज त्यांच्याकडे असं आहे की काय व्हायचं ते आमचं होऊ दे आणि आम्ही काहीही करणार नाही, अशी मानसिकता आहे. मी काही मुख्याध्यापकांशी आमच्या तालुक्यातल्या जेव्हा बोलते त्यांना विचारला हा प्रश्न की मुलांची मानसिकता काय आहे. हे जे अनिश्चित धोरण आहे, ओव्हरऑल अनिश्चितीचं धोरण आहे, याच्या बाबतीत मुलांचं त्यांची मानसिकता काय, पालकांची काय. पालकांनी ग्रामीण भागातले सांगितले हे तुमचं काही खरं नाही बाबा आणि आम्हाला आमची कामं करू द्या, आणि तुमच्या हातामध्ये आपण जसं म्हणाला तसं तो फोन घेऊन त्याचा गैरवापर जास्त चालू झाला. एक त्याच्यानंतर मुलांना आता पालक, शिक्षक फोन करतात, मुख्याध्यापक फोन करतात की शासनाने तुमच्याकडे मागितलेलं आहे की तुम्ही बाबांनो परत एक्झामला मुलांना बसणार का, ऑनलाईन एक्झाम तुम्ही देणार का, ऑनलाईन सीटी देणार का. मध्ये 8 दिवसापूर्वीच एक असा GR आलाय की तुम्ही सगळ्यांची, शासन गेज करते की मुलांची तयारी आहे का. मुलं ऍक्सेसिबल नाही आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांनी तर असं, रिद्धीसारखी शहरी भागातली मुलं असतील की ज्यांना पुढे काहीतरी, दे हॅव अ फोकस लाईफ, इकडे जायचंय, US ला जायचंय, बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे. ग्रामीण भागामध्ये ती परिस्थिती नाहीये. अगदी 10% मुलं अशी आहेत की ज्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचंय. उरलेली अशी आहेत की त्यांना काही, त्यांच्या परिस्थितीमुळे, त्यांची चूक नाहीये, आपली एज्युकेशन सिस्टीमची ही चूक आहे.
की आपलं कुठच्याही पद्धतीचं स्टँडर्डायझेशन नाही. आज आपल्याकडे सीबीएसई बोर्ड आहे, आयसीएसई बोर्ड आहे, एसएससी बोर्ड आहे, आयजीसीएसई बोर्ड आहे आणि कुठेही एक वाक्यता नाहीये. प्रत्येकाचा निर्णय वेगळा, प्रत्येकाचा GR वेगळा. प्रत्येकाने सीबीएसईने परवा निर्णय वेगळा घेतला की तुम्ही 8वी 9वी 10वीच्या मार्कांवर तुम्ही मुलांचं मूल्यांकन करा. सगळ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये पालकांनी धाव घेतली आहे की अशा पद्धतीने तुम्ही कसं करू शकता, कसं तुम्ही आमच्या मुलांचं मूल्यांकन अशा पद्धतीने करू शकता. आपल्या एसएससी बोर्डाचा गोंधळ, सावळा गोंधळ टोटली वेगळा आहे. अशा परिस्थितीमध्ये पालकांमध्ये आणि मुलांमध्ये नैराश्य आहे, वैमनस्य आहे आणि मला वाटत नाही की परत रिद्धी म्हणते तशी एक्झाम द्यायची कोणाचीही तयारी नाहीये. ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. ऑनलाईन सीटी जे म्हणतात, आम्ही सुद्धा म्हणत होतो की ऑनलाईन सीटी 11वी घ्यावी. कारण काय आहे की चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूशन्सना, ज्युनियर कॉलेजेसना ज्यांना सायन्स, नर्सिंग करायचंय, ITI करायचंय, डिप्लोमा करायचंय, या सगळ्यासाठी मेरिट आहे आणि या मेरिटला अगदी फ्रॅक्शनच्या मेरिटनी मुलांच्या ऍडमिशन्स असे जे जातात, आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे. आणि सगळेजणच ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये येत असल्यामुळे प्रत्येकाला चांगल्या एक 10% 15% मुलं आहेत की त्यांना ऍडमिशन चांगल्या ठिकाणी पाहिजेत, ती त्यांना मिळत नाही. मग तुम्ही त्यांचं मूल्यांकन कसं करणार? आता मध्ये काही कॉलेजेसनी स्वतःची सीईटी टेस्ट सुरू केली. माध्यमिक विभागाचा त्यांना आदेश आला की आमचं काही निश्चित नाही अजून, तुम्ही कसल्याही टेस्ट घ्यायच्या नाहीयेत. मग परत हा नवीन एक गोंधळ सुरू झाला, कारण ज्युनियर कॉलेजेस स्वतःची तयारी करतायत की आम्हाला तरी टेस्ट घेऊ द्या, आम्ही ऍडमिट कसं करू, कुठच्या बेसिसवर आम्ही मुलांना ऍडमिट करू. तिथे सुद्धा निर्णय घेतला गेलेला नाहीये. आणि पॅन्डेमिक आहे, निश्चित आहे सगळं, पण एक संस्थापक म्हणून, एक पालक म्हणून आणि इतक्या लोकांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला वाटतंय की शैक्षणिक धोरण जसं हेल्थ बद्दल धोरण घेतलं गेलं हेल्थ मिनिस्ट्रीने की घरातून बाहेर पडू नका, कोविड आहे आणि आपल्याला जपायचं आहे, एव्हरीबडी इज ॲट अ रिस्क, तसं इक्वली हा नॉलेज गॅप कोविडमुळे जो वाढलेला आहे त्याचं आपण अजून 5 ते 7 एखादी पिढी मला वाटतं किंवा 2 पिढ्या वी आर गोइंग टू रील अंडर दिस इफेक्ट्स. एज्युकेशन पॉलिसी हॅज टू बी अ सेंट्रलाइज्ड पॉलिसी. आणि जसं मगाशी मी म्हणलं की हे जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली हेल्थवर आपण केंद्रित लक्ष केलं, जसं आरतीताई म्हणाल्या, नीलमताई म्हणाल्या की हेल्थ इज प्रायोरिटी, इट इज प्रायोरिटी. थर्ड वेव्हची आपण भीती मनात घेऊन बसलोय आता, पण एज्युकेशन आपण पूर्ण विसरून चालणार नाही आणि त्यासाठी वेळोवेळ डिसिजन अँड टाइमली डिसिजन, नाहीतर असं होईल की पेशंट की ऑपरेशन सक्सेसफुल अँड पेशंट डेड, ही अवस्था शिक्षणाच्या बाबतीत जर आली तर देव न करो की आपण कुठे जाऊ, आपलं फ्युचर काय असेल. आय ड्रेड टू इव्हन थिंक अबाउट इट की त्या एका वर्षामध्ये काय अवस्था झालेली आपली आणि इथून पुढे आपण कुठे जाणार आहे. एक संस्थापक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये असताना मला भीती वाटू लागली आता. ठीक आहे. नीलताई, शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणेल की उद्या परवाकडे जर का निर्णय होत असेल तर तो निर्णय लवकर व्हावा, तो मुलांच्या भवितव्याचा विचार करून व्हावा आणि सरधोडपणा, म्हणजे ज्याला म्हणूया ना की धरसोडपणा हा त्यात असता कामा नये. बऱ्याच वेळेला धोरणात्मक निर्णय उशिरा घेतल्यानं मोठं नुकसान होतं आणि म्हणूनच पॉलिसी डिसिजनसाठी हात लावून बघत असतात. पण आपल्याकडं पॉलिसी दिसते, डिसिजन होताना दिसत नाहीये. हा एक विषय हा शिक्षण स्तरावरती झालेला आहे. तर या संदर्भात शासनाला काही सांगाल, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याला? मला वाटतं की आपण जर पाहिलं तर केंद्राने हे ठरवलेलं आहे, जे आपले शैक्षणिक मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत, रमेशजी, त्यांचं आडनाव पोखरिया, मला वाटतं रमेश पोखरिया आहेत, त्यांनीच सांगितलंय की आम्ही 1 जूनला निर्णय घेतोय आणि त्याच्या आधी त्यांनी 25-26 तारखेपर्यंत राज्यांचे हे मागितलंय, त्यांची मतं मागितलेली आहे. त्यामुळे केंद्रीय निर्णयच 1 जूनला होणार आहे आणि राज्य 25-26 तारखेला हे आपलं धोरण काय वाटतं हे ते सुचवणार आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल वर्तमानपत्रामध्ये आलेलं, तर अशी बैठक सगळ्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांबरोबर रमेश पोखरियाजींची झालेली आहे. मी इतकंच सांगू इच्छिते की आता रेणुकाजींनी जे शैक्षणिक एकूण रचनेबद्दल मांडलं ते मला वाटतं की अगदी बजेट शिक्षणावर कोणतंही सरकार, आणि मला जरी मी आपची नसले तरी मला दिल्लीचा उल्लेख करावा असं वाटतो, ज्या रीतीने आप पक्षाने दिल्लीमध्ये शिक्षण या प्रश्नाबद्दल वेगळं एक दाखवून दिलं, तो एक धडा आहे काँग्रेस पक्षापासनं बीजेपी सारख्या मोठ्या पक्ष जे आहेत की त्यांनी
बजेट वाढवण्यापासून आणि प्रत्यक्ष घडवून आणण्यापर्यंत केलं. या गोष्टी बघून आपापल्या राज्यामध्ये करता काय येईल म्हणून तो वेगळा विषय आपण धरूया. पण आत्ताच्या महामारीमध्ये आपण इतकं नको घाबरून जाऊया रेणुकाजी. होईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काही माझे आजोबा सांगायचे की आम्ही भिचके मॅट्रिक आणि जळके इंटर आहोत. म्हणजे काय, ते 10वीत असताना खूप पाऊस झाला तेव्हा मंडपात 10वीच्या परीक्षा व्हायच्या आणि पेपर भिचके झाले आणि 2 वर्षांनी जेव्हा ते इंटरला गेले तेव्हा त्या मंडपाला आग लागली होती. ते जळके इंटर झाले. ती बॅचच अशी झाली की जी आम्ही भिचके 10वीचे आणि जळके इंटरचे आहोत. म्हणजे तशी ही 2 वर्ष आहेत असं मला वाटतं. हे पॅन्डेमिक मधले विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रयोग काय केलाय, जे डॉक्टर झाले असतील, जे इंजिनियर झाले असतील, त्यांनी भीती वाटते. काय प्रयोग केला असेल. म्हणजे त्यांचं प्रॅक्टिकल काय, डॉक्टर्स तरी आता आवश्यकता त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचत असतील, जे टेलिकॉम मध्ये काही इंजिनिअरिंगचं करत असतील, त्यांनी काय केलं असेल. प्रॅक्टिकल इज व्हॉट. म्हणून मला असं वाटतं त्या रीतीने ह्या महामारी काळातलं ही गोष्ट आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडनं तरी 25-26 तारखेला जे काही आपलं धोरण आणि सीईटीचं जे सेंट्रली जी परीक्षा घेतली जाईल ती काही लगेच होणार नाही. ती फिजिकलीच घ्यावी लागेल असं मला वाटतं, की जी कदाचित ऑगस्टमध्ये होईल. हे जे तिसऱ्या वेव्हचं आता यायला लागलेलं आहे तर अजून भयंकर आहे. त्यामुळे ते माहित नाही आपल्याला. ठीक आहे. आता सगळं काही कुंभमेळा तिसऱ्या झाला त्याच्यानंतर लाटेवर एक विस्फोट असेल आणि आपण पाहिला. जर का मुलांच्याच एकूणच आरोग्यासाठी धोकादायक आहे असं सरकारच म्हणत असेल तर ठीक आहे. तरी पण मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला जाब विचारलाय, छापलाय. राज्य सरकार आपलं सबमिशन म्हणणं मांडणार आहे. त्याचबरोबर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणतायत की 1-2 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ. खरं तर निर्णय हा सकारात्मक होईल म्हणजे काय, तर 10वीची परीक्षा कदाचित रद्दच राहील. पण 11वीच्या प्रवेशाचं काय, त्याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आणि त्यासाठी सरकार एक चांगला ऍक्शन प्लान हा विद्यार्थ्यांसमोर ठेवेल अशी अपेक्षा धरूया. मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ दिला आणि असा विषय की ज्या विषयावरती तुम्हा आम्हा सर्वांना फार आस्था आहे, कारण आपल्या मुलांचं भवितव्य या विषयावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. कारण त्यांचं एकूणच करिअर आज तुम्ही काय निर्णय घेता त्यावरती उद्या ते अवलंबून असणार आहे. अशा वेळी आज आपण ही चर्चा केली आहे. धन्यवाद.